हाय फायनली माका व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळालो आणि आज श्रावणातील पहिलोच सण हा म्हणजे नागपंचमी आणि माका पण शाळेत सुट्टी होती, मग म्हटलं व्लॉग बनवूया। त्यामुळे आज जो हा तो व्लॉग नागपंचमीवर व्लॉग असणार आणि यापुढे पुढे व्लॉगमध्ये तुमका बघू भेटतात की आम्ही नागपंचमी कशी साजरी करतो। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि आम्ही आता थोड्या वेळात जाणार आहोत नागोबाची मूर्ती आणू। खाली एक वाडी आहे, तिथूनच आम्ही दरवर्षी नागोबाची मूर्ती आणतो। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनवर प्रेस करून विसरू नका। त्यामुळे मी नवीन जेव्हा व्हिडिओ टाकीन तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर त्याआधी आई इकडे काय करतात आम्ही दाखवते तुमका। तर आमच्या शाळेत रानभाज्यांचा कार्यक्रम होतो आणि तेव्हा हे 2 केळ फुलं माका मिळाली होती, मी विकत घेतलं, पोराने माका दिल्यानी। आणि ही जी केळ फुलं आहोत ती मी बरेच दिवस शोधत होते, पण फायनल तिचं व्लॉग बनवत होतो पण तर राहिलोच। आणि आत्ता आज नागपंचमीच्या दिवशी याची आई स्पेशल भाजी बनवता हा। तर आई इकडे साफ करून देता हा, या साफ करूचा पण लयच जिकरीचा असं काम हा। आणि तिका बहीण पण मदत करता हा आणि बहीण आणि आई असं मिळून ही भाजी बनवणार आहोत। आणि पहिल्यांदाच ही आमची इकडे भाजी बनता हा तर तुमका बऱ्याच जणांका ही भाजी माहीत असतात, त्यामुळे तुम्ही ही भाजी खाल्लास की नाही मला कमेंट करून नक्की सांगा। केळ फुलाची भाजी। तर भाजी कशी होणार ती मी तुमका नंतर दाखवीनच। आणि चला आता आधी आपण नागोबा आणूक जाऊया। मी नागोबाची मूर्ती आणूक जाणार होय। आणि मी आता येऊन पोचलोय नरगोलवाडीत आणि ही एक वाडी अशी तुम्ही बघू शकताच, मस्त अशी वाडी हा। आणि इकडे समोरच वाडेकरांचं घर आहे, तिकडे वाडेकरांकडे आम्ही नागोबा आणतो दरवर्षी। चला आता जाते मी। आणि तुम्ही त्यांची शाळा बघू शकताच वाडेकरांची, खूपच मस्त असं आता रिन्यूअल केलेला हा। आणि रंगकाम चालू होता तेव्हा मी गेले तेव्हा। इकडे बघू शकताच तुम्ही बरेचसे व्हरायटी आहे इकडे मूर्त्यांमध्ये। तर मी आता हय नागोबा घेऊ केलंय हय, पण गणपती पण बघू भेटले, मग तुमका सुद्धा दाखवतोय। एकच उरलो काय? मका वाटलं मी लेट इले की काय आणि एकच उरलो हा, पण नाही, माझा नशीब चांगला होता त्यामुळे अजून पण त्यांच्याकडे हत नागोबा बरेच। तर मी नागोबा त्यांच्याकडून घेतलंय आणि आता माका यो एकट्यानंच घेऊन जायचो हा, त्यामुळे। आणि चला आता घरी जाऊया। आता नागोबाची पूजा पण झालेली हा आणि ती मी डायरेक्ट तुमका दाखवतोय की आमचं नागोबा पूजल्यावर कसं दिसतं। आणि तुम्ही बघू शकता एकदम भारी असा डेकोरेशन केलेला हा। मी आणि माझ्या बहिणीनं मिळून बनवला ह्या डेकोरेशन आणि माझ्या बहिणीने जास्त याच्यात मेहनत घेतला हा। तर इकडे या बाजूक असो आमचं देवपूजा इकडे केली जाता आणि त्याच बाजूक देवाच्याच खोलीत आम्ही हो नागोबा आमचं पूजतो दरवर्षी। आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी रांगोळी काढलेली हा, परत मस्त असा डेकोरेशन तुमका बघू भेटता हा। आणि तुम्ही बघू शकता एकदम रानातलं असो नागोबा असं वाटता हा। तर पहिली ना आम्ही शाडूची अशी प्लेनच आणू। ह्यो हय फळ ठेवलेला हा सीताफळ आणि ही फुला सुद्धा आम्ही गोळा करून आणलेली हय। आणि ही पाठीमागे मी ते तिरडे लावलेले आहेत आणि इकडे पण ही फुला रानातली फुलं आणलेली आहेत। आणि ह्यो हा लहाया हे ते जो प्रसाद असता तो सुद्धा ठेवलेला। परत इकडे बिजान जा असतात आम्ही काय विसरलो होतं घालू, मग ते डाळ होती ती घातलं।
आणि नंतर इकडे ताईन माझ्या नैवेद्य बनवलेलं मस्तपैकी शेवयांचं नैवेद्य खीर, तर ती सुद्धा इकडे देवाक दाखवलेली हा नाग देवताक आणि व्यवस्थित पूजा वगैरे सगळी करून झालेली हा तुम्ही बघू शकता। तर आता आईची पण कामाबिमा झाली आणि ती पाय पडू गेलेली हा आणि तिका पण डेकोरेशन आमचा आवडला। एकच दिवसाचा सण हा यो आणि संध्याकाळी आम्ही तिका आळ्यात पोचवणार, पण तरीसुद्धा आम्ही मनापासून या डेकोरेशन वगैरे सगळं केलं आणि घर एकदम त्याच्यामुळे प्रसन्न झालेला हा। आणि आता आतुरता लागली होती गणपतीच्या येण्याची, तर याच्यापेक्षा भारी डेकोरेशन गणपती करूचा हा। आणि केळफुलाची भाजी तर एक नंबर झाली मंडळी।